गंगाखेड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेल्या उजमामाईन समीर शेख यांनी आपला शहर विकासाचा आराखडा जाहीरनामा तयार केला असून या शहरात सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी नागरिकांना आश्वासन देण्यात आलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या मतदानाच्या दिवशी हाताचा पंजा आणि तुतारीला मतदान करून नगराध्यक्ष पदासह 13 उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे। आम्ही माझी मुलगी उजमामाईन युनुस शेख हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी मिळून आम्ही निवडणुकीसमोर जात आहे। आमच्या आघाडीतर्फे एकूण 13 उमेदवार आहेत, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बी उमेदवार आहेत, काँग्रेसचे बी उमेदवार आहेत, असे एकंदरीत 13 उमेदवार आमचे खाली नगरसेवक म्हणून लढत आहेत। असे तिन्ही बी नगराध्यक्ष माझी ते उभं टाकलेले आहेत, म्हणून विकल्प म्हणून सर्वसामान्य जनतेच्या मनात एक भावना झाली की या लोकांना मतदाराने आम्ही निवडून दिलं, यांनी जे कार्यकाळ यांचे भोगलेत, यांच्या कार्यकाळात काही काम झाले नाहीत, आता विकल्प म्हणून काँग्रेसचा मी सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता म्हणून सर्व समाजाला घेऊन चालणारा कार्यकर्ता म्हणून लोकांनी ठरविलं, व्यापाऱ्यांनी ठरविलं की येणाऱ्या दिवसात येणाऱ्या 2 तारखेला पंजासमोर बटून दाबून येणारे 3 तारखेला बहुमताने विजय करू असं ठरविलं। गंगाखेड नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीनं उजमामाईन युनुस शेख या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। त्याचबरोबर आमच्या आघाडीचे जवळपास 13 उमेदवार या नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत। एका उमेदवाराला प्रभाग क्रमांक 4 मधून आम्ही पुरस्कृत केलेला आहे। अशा पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी ही अतिशय हिमतीनं आणि सर्व ताकदीनं या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे। सर्वच जे गट आहेत या ठिकाणी सत्ताधारी गट विरुद्ध विरोधी पक्ष अशी ही गंगाखेडची निवडणूक होते आहे आणि तिन्ही जे गट आहेत ते अतिशय प्रतिष्ठित आणि परंपरागत गंगाखेड शहराची सत्ता उपभोगत असलेले गट आहेत। ही सर्व मंडळी स्वतःच्या घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी ती उंचावण्यासाठी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याउलट आमचा उमेदवार मात्र सर्वसामान्य घरातून आलेला उमेदवार आहे, सर्वसामान्यांच्या हिताची सर्वसामान्यांच्या दुःखाची जाणीव असलेला उमेदवार आहे आणि म्हणूनच हा उमेदवार आपण जर या निवडणुकीत निवडून दिला तर सर्वसामान्यांच्या हिताची कामं निश्चितपणाने करणार आहे। आमच्या आघाडीच्या वतीने आम्ही 20 मुद्द्यांचा एक आमचा शब्द या नावाने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। त्यामध्ये पिण्याच्या स्वच्छ पाण्यापासून ते पार अगदी स्मशानभूमीत द्यायच्या सुविधापर्यंतच्या सर्व गोष्टींचा उहापोह आणि उल्लेख त्या आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही आमचा शब्दमध्ये केला आहे। त्या अनुषंगाने शहरातील सर्व घटकांसाठी, मग विद्यार्थी असतील, महिला असतील, पुरुष असतील, अबालवृद्ध असतील, या सगळ्यांसाठी काही ना काही ठोस करण्याचा निर्धार हा महाविकास आघाडीने केला आहे। त्या अनुषंगाने या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि कोणाच्या तरी प्रतिष्ठेसाठी, कोणाच्या तरी प्रतिष्ठित माणसांच्या मागे राहण्याऐवजी आपला विकास करून घेण्यासाठी, आपल्या सोयी सुविधा पूर्ण करून घेण्यासाठी सर्व नागरिकांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहावं आणि येणाऱ्या 2 तारखेला पंजा आणि तुतारी या चिन्हावरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं अशा पद्धतीचं आवाहन आम्ही या निमित्तानं करत आहोत। धन्यवाद। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड।